शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम सुदृढ बनण्यासाठी खेळ महत्त्वाचे आहेत. मात्र त्यामधील काही खेळ हे जीवनाच्या तत्त्वज्ञानाशी निगडीत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बुद्धिबळ. 97 वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये या खेळाला अधिकृतरित्या सुरुवात झाली. पण त्याच्याही पूर्वी अनेक वर्षांपासून भारतात बुद्धिबळ खेळला जात होता. फक्त त्याचं स्वरूप वेगळं होतं. आज फुटबॉलनंतर जगभरातील 183 देशांमध्ये बुद्धिबळ लोकप्रिय आहे. आजच्या जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त बुद्धिबळाची सुरुवात, त्याचा प्रवास आणि या खेळाचं महत्त्व विशद करणारं बी न्यूजचं हे विशेष वृत्त. वर्ल्ड चेस फेडरेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना 20 जुलै 1924 रोजी फ्रान्समध्ये झाली. हा दिवस जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर बुद्धिबळ हा खेळ मूळ भारतीय आहे हे जगानं मान्य केलंय. 6व्या शतकात उत्तर भारतात बुद्धिबळची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. सध्या जगात 183 देश जागतिक बुद्धिबळ संघटनेशी संलग्न आहेत. फुटबॉलनंतर जगात दुसऱ्या क्रमांकाचा जास्त खेळणारा खेळ म्हणून बुद्धिबळची ओळख आहे. अत्यंत संयमानं आणि एकाग्रतेनं खेळण्याचा हा बैठा खेळ आहे. 2 खेळाडूंनी पटाच्या दोन्ही बाजूला बसून बुद्धी, तर्कसंगत विचार आणि आडाखे बांधून हा खेळ खेळायचा असतो. एक प्रकारे या खेळाचं नातं जीवनाच्या तत्त्वज्ञानाशी आहे. जीवनात केव्हा पुढं जायचं, कुठं माघार घ्यायची, कुणाला शह देऊन पराभव करायचा आणि जिंकण्याचे सर्व मार्ग संपले तरीही हिंमत न हारता आपल्या बुद्धीच्या जोरावर परिस्थितीवर मात कशी करायची याचं शिक्षण बुद्धिबळातून मिळतं. पहिली आधुनिक बुद्धिबळ स्पर्धा 1851 साली लंडनमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये जर्मनीचा ॲडॉल्फ अँडरसन विजयी झाला. त्यानंतर अँडरसनला आघाडीचा बुद्धिबळ तज्ज्ञ मानलं जाऊ लागलं. आज जगभरात हौशी आणि व्यावसायिक असे अंदाजे 60 कोटी लोक विविध माध्यमांमधून बुद्धिबळ खेळतात. बुद्धिबळात कला आणि शास्त्र यांचा मिलाफ झालाय. आपल्या देशात या खेळाला विश्वनाथ आनंद यांच्यामुळं खरी ओळख मिळाली. या खेळात त्यांनी केलेले विश्वविक्रम जगविख्यात आहेत. कोल्हापुरातही अनेक बुद्धिबळ खेळाडू आहेत. 1978 साली कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेची स्थापना झाली. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात बुद्धिबळचा प्रचार आणि प्रसार झाला. त्याचा परिणाम म्हणून 100हून अधिक आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू कोल्हापुरात तयार झालेत. त्यामध्ये रुचा पुजारी, पुष्पलता मंगल, पल्लवी शहा, श्रद्धा सामाणी, अनिश कांधी आणि सम्मेद शेटे यांचं नाव घ्यावं लागेल. तसंच दिव्यांग बुद्धिबळपटू दिवंगत संजय केतेकर, शैलेश नेर्लीकर यांनीही आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. भरत चौगुले हे जागतिक बुद्धिबळ संघटनेचे मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय पंच आहेत. तसंच रवींद्र पाटील आणि जयश्री पाटील हे देखील जागतिक बुद्धिबळ संघटनेचे मान्यताप्राप्त फिडे पंच आहेत. याशिवाय राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे तब्बल 45 बुद्धिबळ पंच कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी शालेय, महाविद्यालयीन तसंच राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा होतात. लहान वयातच बुद्धिबळ खेळात रुची निर्माण व्हावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 50 शाळांमध्ये चेस इन स्कूल हा उपक्रम राबवलाय. त्यामुळे इतर खेळांप्रमाणेच कोल्हापूरही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित बुद्धिबळपटूंची खाण बनलंय. एकूणच शारीरिक, मानसिक बळ वाढवण्याबरोबरच जीवनाचं तत्त्वज्ञान उलगडणाऱ्या बुद्धिबळ खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, यात शंका नाही. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी.